3 वर्षांपूर्वी कौटुंबिक कलहातून घर सोडलेल्या एका 61 वर्षाच्या माऊलीचे आणि तिच्या 2 लेकरांचे विश्वास नांगरे पाटलांनी भेट घडवून आणली। माझा एक मुलगा PSI आहे तर दुसरा कंडक्टर असं सांगणाऱ्या प्रमिला पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते बघूयात। प्रमिला नाना पवार, मुलगा काय आहे तुमचा? PSI। हो का? काय नाव आहे त्याचं? मातेचं कुंकू नियतीनं हिरावून घेतलं, पण मातेनं पोटच्या मुलांना पायावर उभं केलं। एक मुलगा पोलीस तर दुसरा कंडक्टर झाला, पण त्या मातेला दारोदार भटकावं लागत होतं। सोशल मीडियावर या माऊलीची आपबीती सांगणारी चित्रफीत व्हायरल झाली आहे। या चित्रफीतीत माऊलीनं उच्चारलेले शब्द मनाला डागण्या देणार आहेत। मुलगा काय आहे तुमचा? PSI। हो का? दुसरा काय करतो? कंडक्टर आहे। तो पण नाही सांभाळत का तुम्हाला? नाही, तो म्हणतो त्याला सगळं दिलं, मला काय दिलं? 3 वर्षांपूर्वी कौटुंबिक कलहातून प्रमिला पवार यांनी घर सोडलं। या माऊलीची आणि तिच्या 2 लेकरांची विश्वास नांगरे पाटलांनी भेट घडवून आणली। प्रमिला पवार नामक या माऊलीचा शोध घेण्यासाठी तिची दोन्ही मुलं वणवण भटकंती करत होती। रेल्वे स्थानकांवर दिवस रात्र काढणाऱ्या प्रमिलाबाईंची रेल्वे पोलिसांनी चौकशी केली। चौकशी दरम्यान माझा एक मुलगा PSI आहे तर दुसरा कंडक्टर असं सांगणारा हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। मुलगा काय आहे तुमचा? PSI। हो का? दुसरा काय करतो? कंडक्टर आहे। तो पण नाही सांभाळत का तुम्हाला? नाही, त्याला काहीच लाजलं जमीन नाही, काहीच नाही, काहीच त्याला पडलेलीच नाही। त्याला हे नाही माहिती की एवढे कष्ट केले आईने। हो बरोबर आहे ना, तुम्ही एक जन्म दिला त्याला। जन्म दिला नाही, जन्म दिला ते जाऊ द्या, पण त्याला घडवायला किती उशीर लागतो। त्यानंतर एक दिवस त्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीबाहेर येऊन बसल्या। विचारणा केल्यानंतर सत्य बाहेर आलं। त्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी स्वतः पुढाकार घेतला आणि परत त्याने त्रास दिला तर मी बघतोच त्याला असं म्हणत मायलेकरांची भेट घडवून आणली। मी जर त्यांनी त्रास दिला ना, मी बघतो त्याला कसं करायचं। ठीक आहे, घराची पण व्यवस्था करून द्यायला सांगितलं सरांनी। लेकाला बरोबर ते बरं उभा राहा चला। या चित्रफितीची दुसरी बाजू आहे, आजींनी नाराज होऊन घर सोडलं होतं। बँकेतून पेन्शन घेतल्यावर घरी येताना आजी नातवंडांसाठी खाऊही आणायच्या। या नात्यामध्ये पुन्हा गोडवा निर्माण झालाय, कुटुंबाचं मनोमिलन झालंय। प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक।